तर आपण हे दृश्य पाहतोय, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना रोहित शर्मा भेटलेला आहे। वर्ल्ड कप जिंकल्यानंतर टीम इंडिया जी आहे ती मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या भेटीला गेलेली आहे। आपण ही दृश्य पाहतोय, थेट दृश्य आहेत। रोहित शर्मा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेत आहेत। काल मोठ्या प्रमाणामध्ये जनसागर उसळला होता जेव्हा टीम इंडियाने मुंबईमध्ये प्रवेश केला आणि आज देखील मोठ्या प्रमाणात उत्साहाचं वातावरण हे संपूर्ण भारतात आहे, तसंच मुंबईमध्ये आहे। वर्षा निवासस्थानी मुख्यमंत्र्यांच्या रोहित शर्मा आणि टीम इंडिया दाखल झाली आहे। मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंबरोबर चर्चा करतायत। टीम इंडियाच्या 4 खेळाडूंचा यावेळी सत्कार करण्यात आलाय। आपण ही थेट दृश्य पाहतोय। तर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याबरोबर रोहित शर्मा बातचीत करताना दिसतोय। यावेळेस टीम इंडियाच्या 4 खेळाडूंचा सत्कार देखील करण्यात आला। आपण ही वर्षा निवासस्थानीची थेट दृश्य पाहतोय। याबाबत आपण अधिक माहिती जाणून घेऊ आमचे प्रतिनिधी प्रणाली यांच्याकडून। प्रणाली, मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंबरोबर रोहित शर्मा यांनी भेट घेतली, ही दृश्य आम्ही पाहतोय, काय अधिकची अपडेट? भारतीय संघ वर्ल्ड कप जिंकून आलेला आहे। त्यानंतर काल आपण बघितलं की मुंबईत त्यांचं जल्लोषात स्वागत झालं आणि आज सभागृहामध्ये या खेळाडूंचा सत्कार होणार आहे। 4 खेळाडू प्रातिनिधिक स्वरूपामध्ये आज अधिवेशन सुरू असताना त्यांना सभागृहामध्ये बोलवलं जाणार आहे आणि तिथे सेंट्रल हॉलमध्ये या चौघांचा सत्कार केला जाणार आहे। काल त्या संदर्भातली अधिकृत घोषणा जी आहे ती सभागृहामध्ये करण्यात आली होती आणि तत्पूर्वी आपण पाहतोय की हे 4ही खेळाडू मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या वर्षा या शासकीय निवासस्थानी दाखल झालेले आहे। मुख्यमंत्री त्यांची भेट घेत आहेत। काल ज्या पद्धतीनं त्यांचं स्वागत झालं त्यानंतर आज मुख्यमंत्री स्वतः या सगळ्या टीमचं स्वागत करत त्यांना अभिनंदन करत, कारण जो सन्मान त्यांनी तब्बल 17 वर्षांनंतर पुन्हा एकदा भारताला मिळवून दिलेला आहे। त्यामुळे सगळेच भारतीय हे अतिशय आनंदित झालेले आहे आणि विशेषतः जर आपण बघितलं तर या सगळ्यांचं मुंबईशी एक महत्त्वाचं, महाराष्ट्राशी एक महत्त्वाचं नातं आहे आणि म्हणून ह्या 4ही खेळाडूंना खास करून मुख्यमंत्र्यांनी त्यांच्या शासकीय निवासस्थानी आमंत्रित केलेलं आहे आणि तिथे या सगळ्या खेळाडूंची आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याबरोबर भेट झालेली असून यांच्यामध्ये आता सध्या चर्चा चालू आहे। साहजिक आहे की मुख्यमंत्र्यांनी संबंध महाराष्ट्राच्या वतीनं या सगळ्या खेळाडूंचं अभिनंदन केलं असेल, त्यांचा कौतुक सोहळा आत्ताच्या घडीला सुरू असेल। एक मान असतो वर्षा या निवासस्थानी या सगळ्या खेळाडूंना बोलवून त्यांचा आदर आतिथ्य करणं आणि मुख्यमंत्र्यांनी आज या ठिकाणी ते औचित्य जे आहे ते साधत या 4ही खेळाडूंना घरी बोलवलेलं आहे आणि त्यांचं कौतुक, त्यांचं अभिनंदन या ठिकाणी मुख्यमंत्री करताना आपल्याला बघायला मिळते। जी, आपण ही दृश्य पाहतोय प्रणाली, त्यांचा सत्कार करण्यात आलाय। धन्यवाद तुम्ही दिलेल्या माहितीसाठी। अधिक अपडेट तुमच्याकडून घेत राहू। तर आपण ही वर्षा निवासस्थानातली थेट दृश्य पाहतोय, लाईव्ह दृश्य पाहतोय। शाल त्याचबरोबर पुष्पगुच्छ देऊन आणि श्री गणेशाची मूर्ती देऊन रोहित शर्माचा सत्कार जो आहे तो मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी केलाय। आपण ही थेट दृश्य पाहतोय। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या भेटीला 4ही महत्त्वाचे हे खेळाडू आले होते आणि त्यांचा आता सत्कार केला जातोय। काल टीम इंडियाचं मुंबईमध्ये आगमन झालं आणि त्यानंतर आपण जी दृश्य पाहिली, मोठ्या प्रमाणात क्रिकेट प्रेमींमध्ये उत्साहाचं वातावरण होतं। वानखेडे त्याचबरोबर मरीन लाईन्स या परिसरामध्ये आपण मोठ्या प्रमाणात जनसागर उसळलेला पाहत होतो आणि खऱ्या अर्थानं अभिमानास्पद अशी ही बाब आहे आणि याच पार्श्वभूमीवरती हे 4ही खेळाडू मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या भेटीला आलेत। शाल त्याचबरोबर पुष्पगुच्छ आणि गणपतीची मूर्ती देत त्यांचं स्वागत केलं जात आहे, त्यांचा सत्कार केला जातोय। शिवम दुबेचं देखील पुष्पगुच्छ त्याचबरोबर शाल आणि गणपतीची मूर्ती देऊन सत्कार करण्यात आलाय। वर्षा बंगल्यावरची आपण ही थेट दृश्य पाहतोय। सूर्यकुमार यादव, शिवम दुबे त्याचबरोबर रोहित शर्मा असे महत्त्वाचे खेळाडू आज उपस्थित आहेत, त्यांचा सत्कार केला जातोय।
गुरुवारी मोठ्या प्रमाणात त्यांचं जंगी असं स्वागत करण्यात आलं होतं। मरीन लाईन्स परिसरातली आपण अनेक छायाचित्र सुद्धा पाहिली, त्याच्यामध्ये जणू काही मरीन लाईन्सच्या समुद्राला न्यूनगंड वाटेल इतका मोठा जनसमुदाय होता, जनसागर होता तो यांना पाहण्यासाठी, यांचं अभिनंदन करण्यासाठी आणि स्वागत करण्यासाठी उसळला होता। संपूर्ण भारतामध्ये जितकं आनंदाचं वातावरण आहे, अभिमानास्पद बाब आहे, जवळपास 17 वर्षांनंतर आपण हा मान पटकवलाय। या जगज्जेत्या भारतीय टीमचं मुख्यमंत्री अभिनंदन करतात। राजकीय क्षेत्रामध्ये त्यांच्यावरती मोठ्या प्रमाणात त्यांचं स्वागत करण्यात आलं होतं, त्यांचं अभिनंदन करण्यात आलं होतं। विविध नेते मंडळी आपण पाहिले एक्सपोजच्या माध्यमातून, त्याचबरोबर प्रत्यक्षात भेटून टीम इंडियाचं स्वागत करत होते, त्यांचं अभिनंदन करत होते। अशामध्ये आज मुख्यमंत्र्यांची देखील भेट घेतली आहे आणि या खेळाडूंचं आज स्वागत केलं जात आहे, या खेळाडूंचा सत्कार केला जातोय। एकीकडे ही संपूर्ण आनंदाचं वातावरण असताना दुसरीकडे कुठेतरी राजकीय गोटामध्ये अनेक आरोप प्रत्यारोप होताना दिसत होते। मात्र तरी सुद्धा सगळ्यांनाच टीम इंडियाचा अभिमान आहे असं सत्ताधारी असतील किंवा विरोधक असतील सगळ्यांच्याच मुखात ती गोष्ट होती, कारण एक भारतीय म्हणून आणि क्रिकेट प्रेमी म्हणून प्रत्येकालाच ही गोष्ट खऱ्या अर्थानं ऊर भरवणारी आहे, अंगावरती मुठभर मास चढेल इतका अभिमान वाटणारी ही अभिमानास्पद अशी संपूर्ण कामगिरी आहे आणि त्याचाच कुठेतरी त्याचा सत्कार जो आहे तो आज केला जातोय। तर या टीम इंडियाच्या 4ही खेळाडूंचं आणि इतर जे पदाधिकारी आहेत त्यांचं स्वागत केलं जात आहे। याआधी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी रोहित शर्मा आणि त्याचबरोबर इंडियन टीमशी संवाद देखील साधला, बातचीत देखील केली, त्यांचं अभिनंदन केलं आणि त्यानंतर आता शाल, पुष्पगुच्छ आणि गणपतीची मूर्ती देऊन त्यांचं स्वागत केलं जात आहे, त्यांचा सत्कार केला जातोय। आता टीम इंडियाच्या खेळाडूंबरोबर एकत्रित असं छायाचित्र घेतलं जात आहे। तर हा सत्कार समारंभ जो आहे तो आता हळूहळू पूर्ण होतोय। 4ही खेळाडूंचा सत्कार केला गेला आहे आणि त्यानंतर आता एकत्रित छायाचित्र काढले जाणार आहे। तर सूर्यकुमार यादव, रोहित शर्मा, यशस्वी जयस्वाल आणि शिवम दुबे या खेळाडूंचा सत्कार आज पार पडलाय, सत्कार समारंभ आज पार पडलाय। वर्षा निवासस्थाने हा संपूर्ण सत्कार सोहळ्याचं आयोजन करण्यात आलं होतं। आपण तिकडची ही दृश्य पाहतोय, थेट दृश्य आहेत। तर भारतीय क्रिकेटपटूंचं स्वागत केलं गेलंय। T20 विश्वचषक स्पर्धेमध्ये विश्वविजेत्या टीम इंडियाचं मोठ्या प्रमाणात स्वागत करण्यात आलं। मुंबईमध्ये वेगळाच जल्लोष पाहायला मिळाला। अशामध्ये आज मुख्यमंत्र्यांची देखील या खेळाडूंनी भेट घेतली आहे, सत्कार समारंभ त्यांचा पार पडलाय आणि मोठ्या प्रमाणात खऱ्या अर्थानं अभिमानास्पद अशी ही संपूर्ण कामगिरी आहे आणि त्याचा प्रत्येकालाच तितका आनंद आहे आणि तो त्यांच्या विविध कृतीमधून दिसून येतोय। काल मोठ्या प्रमाणात मुंबईकर क्रिकेटप्रेमी मुंबईमध्ये जमा झाले होते, त्यानंतर राजकीय क्षेत्रामध्ये सुद्धा विविध माध्यमातून हे जे नेते मंडळी आहेत, राजकीय व्यक्तिमत्व आहेत, ते टीम इंडियाचं कौतुक करत होते। सर्व स्तरावरनं टीम इंडियावरती